नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आंबेरे साहब और हमारे जिला अध्यक्ष कांगड़े पाटिल साहब, सलीम भाई, विरोधी पक्ष नेते हमारे साबिर साहब, मोरे, मसूद भाई, जहीर भाई, आमदार आमदारी बोलता हूँ पहले से, और उन्होंने को महापुर बोलते, हमारे वाकचौरे साहब, कार्याध्यक्ष, यूथ, सब पूरे जितने भी आए, एक बोलने में मैं उनका सबसे पहले शुक्रिया अदा करता हूँ। और पार्टी ने एक अच्छे आदमी को प्रवक्ता बनाने में पार्टी का भी शुक्रिया अदा करता हूँ कि जो महानगर पालिका के टाइम में जो पार्टी को टाइम देने वाला, विषय निकालने वाला, बोलने वाला आदमी, ऐसे आदमी को आज पार्टी ने जो उनके ऊपर जिम्मेदारी दी, मैं संजय साहब का, रोहित दादा का, उनका भी शुक्रिया अदा करता हूँ। और आने वाले वक्त में महानगर पालिका बहुत नज़दीक है और हमारे साथ तुम मोहताज नहीं, सबने तुम्हारी सबने तारीफ करी, आपने कलेक्टर बनाए, तहसीलदार बनाए और तुम्हारी बहुत मराठवाड़े के अंदर अच्छी छवि है और लोगों में अच्छा नाम है। पार्टी ने जो जवाबदारी दी है, जवाबदारी तुमको मराठवाड़ी की दी है, एक अच्छा निर्णय लिया। मैं पार्टी को भी शुक्रिया अदा करता हूँ और आपको भी मेरे तरफ से, मेरे परिवार की तरफ से शुभेच्छा देता हूँ। शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे सर्व नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विशेष करून उपस्थित आमचे पत्रकार बंधू, सगळे मीडियाचे सर्व सहकारी मित्र, आज आम्हाला अतिशय आनंद होतोय की भीमराव दादा हत्ती आंबेरे एक या पक्षामध्ये काही मला वाटतं वर्षापासून 2 वर्षापासून आमच्या सोबत काम करतात आणि त्या पक्षाचं काम करत असताना आम्हाला त्यांचा सहवास झाला। अनेकदा कार्यक्रम सोबत फिरणं, भाषणं, चर्चा, याच्यात ना त्यांच्यामध्ये जे काही गुण होते हे गुण पक्षाने हेरले आणि पक्षासाठी चांगल्या पदाधिकाऱ्याचा, चांगल्या नेत्याचा कसा पद्धतीने आपल्याला उपयोग करता येईल याच्यासाठी नव्याने जे काही पक्षाची पुनर्रचना या ठिकाणी राज्यात सुरू आहे, त्याच्यामध्ये नव्याने आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब यांची अखिल भारतीय पदावरती जी काही नियुक्ती झाली, त्याच्यानंतर त्यांनी राज्यामध्ये चांगली चांगली वक्ते, आता सर्वांनी हत्ती आंबेरे दादाबद्दल सगळं सांगितलं की त्यांचे गुण, त्यांचं ते काय काम करू शकतात, त्यांनी काय केलं पाहिजे हे सांगायची त्यांना गरज नाही आहे, कारण तर पक्षाने त्यांच्यावर जी प्रवक्ते पदाची जबाबदारी टाकली, ही जबाबदारी अत्यंत महत्वाची आणि अगदी चोख आहेत। आता साहेबांनी पण त्यांच्याबद्दल खरं थोडक्यात जे सांगितलं, सुरुवातीला खाजेवाने सांगितलं सगळ्यांनी की प्रवक्ता पद ही गोष्ट सोपी नसते। मी इथं व्यासपीठावर उभं राहिलो, मला भाषण करायचं, मी जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाची भूमिका मांडेल, विरोधात पक्षाच्या बोलेल, विरोधकांच्या बद्दल बोलेल, परंतु प्रवक्त्याला मात्र असं मोगूनपणाने बोलता येत नसतं। प्रवक्त्याला जेव्हा भूमिका मांडायची असते, पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार मंडळी कशी असते, ही हुशार माणसं असतात, साऱ्या जगाचा नॉलेज त्यांच्याकडे असतं आणि त्यांच्या समोर जे प्रश्न मांडायचे असते, मीडिया समोर बोलणं सोपं नसतं आणि त्या वेळेला जे काही पक्षाचे प्रश्न असतील ते, परंतु या ठिकाणी राज्यामध्ये आता विरोधक कशा पद्धतीने राजकारण करतात, राज्य कशा पद्धतीने चाललंय याच्यावरती खऱ्या अर्थानं प्रवक्त्यांना प्रकाश टाकावा लागतो आणि ज्या ज्या चुका आहेत, मला असं वाटतं की जे काही पक्षाला अपेक्षित आहेत, जे कार्यकर्त्याला अपेक्षित आहे, असं काम निश्चितपणाने हत्ती आंबेरे साहेब करतील, प्रवक्ता म्हणून निश्चित न्याय देतील आणि मराठवाड्यामध्ये मला असं वाटतं की या प्रवक्ता म्हणून अत्यंत बुलंद तोप त्यांची आहे, ते अत्यंत ज्वलंत प्रश्न काढतील आणि याच्या आपण घेऊ, चर्चा करू, गप्पा मारू आणि याच्यातनं आपण मैत्रीच्या रूपाने एकाचा हातात हात धरून पुढे जाऊया, एवढा संदेश या बैठकीतून घ्यायचा आणि
निश्चितपणाने पक्षाला याचा मोठा फायदा होईल याची आम्हाला आशा आहे आणि त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थपणे ते पूर्ण करतील एवढा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. पुन्हा त्यांनी आम्हाला या ठिकाणी वेळ दिला आणि या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचेही या ठिकाणी मनापासून मी व्यक्तिशः आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय राष्ट्रवादी. अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, कार्याध्यक्षा संसदरत्न सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे, जयंतराव पाटील साहेब, जितेंद्रजी आव्हाड, रोहितदादा पवार आणि बाकी या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्य प्रवक्तापदी माझी निवड केलेली आहे, त्याबद्दल सगळ्या वरिष्ठांचे जाहीर आभार. या मिळालेल्या प्रवक्ता पदाचा वापर करून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. महायुतीचं सरकार हे जे सगळ्याला आज त्रस्त करून सोडलेले, शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना, गरिबाला, अल्पसंख्याकाला, दलितांना, या महायुती सरकारला वेगवेगळ्या प्रश्नावर जाब विचारला जाईल. सर्वसामान्य प्रश्नांचा आवाज म्हणून मी काम करेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचा मी प्रयत्न करेल.